वंदे मातरम मित्रांनो, मी आता आपल्या गडकरी सिग्नलवर आहे. आपण बघू शकतो इथं हे जे स्टर्लिंग मोटर नावाचं टाटाचं जे शोरूम आहे आणि इथं ACP साहेब ट्रॅफिकवाले पण उभे. मित्रांनो, विषय असा आहे की गोरगरीब लोक जेव्हा रस्त्यावर धंदे करतात त्यांचं पोट भरण्यासाठी, त्यांच्या परिवाराचं पोट भरण्यासाठी, तेव्हा अतिक्रमणवाले लगेच येतात आणि त्यांचे ज्याच्यावर परिवार चालू असतो, धंदा पाणी चालू असतं, पोट चालू असतं, त्या गाड्या उचलून घेऊन जातात. तुम्ही इथं बघू शकता, इथं स्टर्लिंग मोटरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे इथं फुटपाथवर गाड्या उभ्या आहे. ही एक बाजू, दुसरी ही जी पहिली लेन आहे इथं गाड्या उभ्या आहे, दुसरी लेन आहे इथं गाड्या उभ्या आहे. माझ्या आमदारांचे पण इथं गाडी उभी आहे. तर तुम्ही विचार करू शकता पब्लिक प्लेसचा किती मोठ्या प्रमाणात इथं दुरुपयोग केला जातोय. 1, 2, 3 लेअरची ही ACP साहेब पळून गेले वाटतं. तर आता मी यांना विनंती केलेली आहे की तुमच्या गाड्या तुमच्या प्रिमाइसेसमध्ये घ्या. आणि ACPंनी गप्पा गोष्टी करून इथून पळून गेलेले ACP तुम्ही बघू शकता. हे बघा, हे फुटपाथ इथं बघा. हा फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असतो का इथल्या वर्कर लोकांना यांच्या गाड्या लावण्यासाठी आहे? कुठे गेलं का अतिक्रमण विभाग महानगरपालिकेचं? कुठे महानगरपालिका नाशिकची अतिक्रमण विभाग? काय करता तुम्ही? तुम्हाला फक्त सामान्यांचा गळा घोटायला आवडतो का? हा, तुमच्या दम आहे ना, तुमच्या गाडीत ती जी तुम्ही गाड्यांमध्ये हिंडता ना, तुमच्या दम आहे तर करा, या स्टर्लिंग मोटरवर कारवाई करा. इथं एखादा गोरगरीब जो ज्याला नोकरी नाही आहे, ज्याला काहीतरी धंदा करण्याची उमेद आहे, त्याचा परिवार त्याच्या बळावर चालवायची उमेद आहे, त्यांनी जरी एखादा गाडा लावला ना पोटा पाण्यासाठी, तर मित्रांनो तो गाडा लगेच 24 तासाच्या आत उचलला जाईल. पण हे जे स्टर्लिंग मोटर आहे ना, एवढं मोठं आहे, यांच्याकडनं काय पाकिटं जात असतील यांना माहिती. यांच्यावर कारवाई नाही होणार. तर मी इथं जे ACP साहेब होते त्यांचा पण निषेध करतो. आणि नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग, नालायकांनो, कधीतरी काम करा, जनतेसाठी काम करा. या धनदानकांच्या पाकिटांसाठी काम करणं बंद करा. वंदे मातरम. हा, वंदे मातरम मित्रांनो, परत आलोय लाईव्ह. आता 2 मिनिटापूर्वी इथं जे गाड्या असतात ना RTOच्या, ज्या ह्याला लय मस्ती सुचलेली आहे. तर इथं ज्या गाड्या असतात ना, ज्या ट्रॅफिकच्या लोकांच्या नो पार्किंग म्हणून गाड्या उचलणाऱ्या, तर ती गाडी आली होती. मी त्यांना म्हटलं की इथल्या इथं तुमच्या डोळ्यासमोर इतक्या गाड्या उभ्या रस्त्यावर, त्यांच्यावर लगेच कारवाई करा. तर महाजन नावाचा तो कर्मचारी होता, तो अडून बसला की नाही मला गाडी खाली करायला जायचं आहे, आणि असं आहे तसं आहे, तर मी काही आता येऊ नाही शकत, पण मी थोड्या वेळाने येतो. आणि इथले जे 2-4 कर्मचारी आहेत त्यांना लय मजाक मस्ती सुचते. त्यामुळं मी इथं आता हा रस्ता माझा आहे, बरोबर, हा रस्ता माझा आहे, मला संविधानाने अधिकार दिलेले आहे रस्त्याचा. ह्या रस्त्याला मी माझी गाडी आडवी लावून उभं आहे. आता बघूया हे लोक काय कारवाई करतात, यांच्यात काय आणि किती दम आहे. पोलिसांची पण मी वाट पाहतोय. आता होऊ द्या, आता यांचं काय व्हायचं ते. आता मी इथं गाडी आडवी लावली तर हे इथले जे सगळे कर्मचारी ते आतमध्ये पळून गेलेले. तर मी आता इथं उभं आहे रस्त्यावर, बघूया काय होतं ते. काही अपडेट असल्यावर कळवतो मित्रांनो.